नमस्कार. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया म्हणजे खरंच थोडी किचकट असू शकते, नाही का? हो, नक्कीच. म्हणूनच आज आपण जरा मेघालयावर लक्ष केंद्रित करूया. म्हणजे 2025-26 साठी तिथले MBBS प्रवेश कसे असतील. बरोबर. आपल्याकडे काही सरकारी अधिसूचना आहेत, माहितीपत्रकं पण आहेत. त्यांच्या आधारे तिथले पर्याय, प्रक्रिया आणि खर्च वगैरे समजून घेऊया. हो, चालेल. मेघालयात MBBS म्हटलं की म्हणजे सध्या तरी 2 मुख्य संस्था दिसतात आपल्याला. अच्छा, कोणत्या? एक आहे शिलांगमधलं आपलं सरकारी NEIGRMS म्हणजे नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस. हां, हे ऐकून आहे. बरंच जुनं आणि प्रतिष्ठित आहे वाटतं. हो, अगदी. आणि दुसरं जे आहे ते तुलनेने नवीन आहे. खाजगी कॉलेज PA संगमा आंतरराष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय PIMC म्हणतात त्याला थोडक्यात. ओके, PIMC. आणि दोन्हीसाठी नीट UG तर लागणारच, बरोबर? हो, नीट शिवाय पर्याय नाही. ती परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे दोन्हीकडे प्रवेशासाठी. ठीक आहे. तर मग सुरुवात नेग्रिहम्स पासून करूया का? सरकारी आहे म्हटल्यावर अनेकांना त्यात रस असेल. हो, नक्कीच. नेग्रेहिम्स ही सरकारी संस्था आहे. तिथे एकूण 50 जागा आहेत MBBS साठी. फक्त 50? म्हणजे खूप कमी वाटतात. हो, जागा कमी आहेत, पण त्याचं वाटप पण आहे ना. म्हणजे बघा, 14 जागा मेघालय राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ओके, 14 मेघालयासाठी. 10 जागा नागालँडसाठी आहेत. 8 जागा अखिल भारतीय कोट्यातून म्हणजे ऑल इंडिया कोटा AIQ मधून भरल्या जातात. आणि उरलेल्या? आणि उरलेल्या 18 जागा ज्या आहेत त्या ईशान्य खुल्या प्रवर्गासाठी आहेत. म्हणजे नॉर्थ ईस्ट ओपन कॅटेगरीसाठी. अच्छा, म्हणजे मेघालयाच्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी फक्त 14 जागा आहेत राज्य कोठ्यातून. बाकीच्या ईशान्येकडील राज्यांसाठी आणि AIQ साठी आहेत. अगदी बरोबर. पण इथलं वैशिष्ट्य म्हणजे फी खूप कमी आहे. सरकारी असल्याने वर्षाला साधारण 47,600 रुपये इतकी फी आहे. अरे वा, हे तर खूपच कमी आहे. हो. अधिक मेसची फी वेगळी असते. ती साधारण 10,950 रुपये त्रैमासिक आहे. पण एकूण खर्च खूप कमी आहे. आणि कॅम्पस वगैरे कसं आहे म्हणतात? कॅम्पस खूप सुंदर आहे असं ऐकतो आपण. सोयीसुविधा चांगल्या आहेत, ग्रंथालय वगैरे उत्तम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संशोधनावर चांगला भर आहे तिथे. आणि विद्यार्थी असंही सांगतात की तिथलं वातावरण म्हणजे लो टॉक्सिसिटी आहे. म्हणजे जास्त ताणतणाव नाही, कदाचित जास्त सहकार्याचं वातावरण असावं. हे ऐकायला छान वाटतंय. कमी खर्चात चांगल्या सुविधा आणि सकारात्मक वातावरण. पण राज्य कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर काही विशेष अट आहे का? हो, आहे ना. मेघालय राज्य कोट्यातून प्रवेश हवा असेल तर तुमच्याकडे मेघालयाचं ST, SC किंवा OST प्रमाणपत्र हवं. किंवा मग कायम रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे PRC लागतं. ओके, म्हणजे अधिवास महत्वाचा आहे तिथे. खूप महत्वाचं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉन्ड. बॉन्ड. सरकारी कॉलेज आहे म्हणजे बॉन्ड असणारच बहुतेक. हो. DHS म्हणजे तिथल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या माहितीनुसार राज्य कोट्यातून जर प्रवेश घेतला तर 30 लाख रुपयांचं बॉन्ड आणि 5 वर्षांची ग्रामीण सेवा लागू शकते. बापरे, 30 लाख आणि 5 वर्षांची सेवा. हो. आणि शिक्षण मध्येच सोडलं तर 10 लाखांचा दंड पण आहे. त्यामुळे ती जी कमी फी आहे ती एका मोठ्या जबाबदारीसोबत येते. खरंय, ही गोष्ट पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नक्की विचारात घ्यायला हवी. अच्छा, आता दुसऱ्या पर्यायाकडे वळूया. PIMC हे खाजगी आहे म्हणालात? हो. PA संगमा आंतरराष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय हे रिबोई जिल्ह्यात आहे. इथे 100 जागा आहेत. 100 जागा म्हणजे नायग्रियम्सच्या दुप्पट. हो. आणि याचं विभाजन असं आहे. 43 जागा राज्य कोट्यासाठी आहेत, 42 जागा मॅनेजमेंट कोट्यासाठी आहेत आणि 15 जागा NRI कोट्यासाठी. इथे पण राज्य कोट्यासाठी तेच नियम लागू, म्हणजे PRC किंवा जात प्रमाणपत्र. हो. राज्य कोट्याच्या 43 जागांसाठी मेघालयचं PRC किंवा ST, SC, OST प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण इथे खर्च कसा आहे? खाजगी आहे म्हटल्यावर जास्त असणारच. हो. इथे खर्चात खूप मोठी तफावत आहे NIGRMSच्या तुलनेत. किती, म्हणजे साधारण अंदाज? PIMC मध्ये राज्य कोट्याची फी वर्षाला सुमारे 4,95,000 रुपये आहे. जवळपास 5 लाख. NIGRMSच्या 10 पटपेक्षा जास्त. हो. आणि मॅनेजमेंट कोट्याची फी तर वर्षाला तब्बल 18 लाख रुपये आहे. 18 लाख रुपये? हो. आणि NRI कोटा आहे $40,000 प्रतिवर्ष. अर्थात हे आकडे शुल्क निर्धारण समितीनुसार थोडे बदलू शकतात, पण अंदाज हाच आहे. म्हणजे आर्थिक नियोजन हा खूप मोठा मुद्दा आहे PIMC साठी. इथे बॉन्डबद्दल काही माहिती आहे का?
सध्या तरी म्हणजे जी माहिती उपलब्ध आहे त्यात PIMC साठी बॉन्डचा उल्लेख दिसत नाहीये, पण हे कॉलेज नवीन आहे त्यामुळे भविष्यात नियम बदलू शकतात किंवा अजून स्पष्टता येईल. म्हणजे एकीकडे NIGRMS कमी खर्च पण मोठा बॉन्ड आणि सेवा, दुसरीकडे PIMC खूप जास्त खर्च पण सध्या तरी बॉन्ड नाही. खूप वेगळे पर्याय आहेत हे. अगदी. आता प्रवेश प्रक्रिया आणि कट ऑफ बघूया थोडं. हां, ते महत्वाचं आहे. पात्रता तर साधारण सारखीच असणार ना? हो, पात्रता निकष दोन्हींसाठी सारखेच आहेत. वय 17 वर्ष पूर्ण हवं, 31 डिसेंबर 2025 पर्यंत, 10वी+2 सायन्समध्ये PCB आणि इंग्रजी विषय हवेत, किमान 50 गुण, राखीवसाठी 40 गुण आणि नीट UG 2025 उत्तीर्ण असणं तर गरजेचंच आहे. आणि समुपदेशन प्रक्रिया म्हणजे काउन्सिलिंग कशी होते? इथे थोडा फरक आहे. NEGRIMH त्यांच्या ज्या ईशान्य खुल्या 18 जागा आहेत आणि AIQच्या 8 जागा यांचं समुपदेशन स्वतः करतं. साधारणपणे 5 ऑगस्टच्या आसपास होतं ते. आणि त्याचा कट ऑफ किती होता मागच्या वेळी? मागच्या वेळी ईशान्य खुल्या कोट्याचा कट ऑफ होता 492 गुण. AIR म्हणजे अखिल भारतीय रँक होती 62,013. 492 म्हणजे बरीच स्पर्धा आहे तिथे. हो, स्पर्धा आहे. आता PIMC आणि NEGRIMHच्या राज्य कोट्याच्या जागांसाठी मेघालय सरकारचं MSCAMA समुपदेशन घेतं. ही प्रक्रिया ऑनलाईन असते meghealth.gov.in या वेबसाईटवर. आणि ती कधी होते साधारण? साधारणपणे 30 जुलै ते 3 ऑक्टोबर दरम्यान वेगवेगळ्या फेऱ्या होतात त्याच्या. राज्यकोठ्यासाठी किमान पात्रता गुण अर्थातच कमी असतात, म्हणजे जनरलसाठी 144 आणि राखीवसाठी साधारण 113 गुण. पण जागा मर्यादित असल्याने फक्त पात्रता असून उपयोग नाही, मेरिटमध्ये यावं लागतं. बरोबर. अर्ज शुल्क आणि कागदपत्रांमध्ये काही वेगळेपण आहे का? कागदपत्र बऱ्यापैकी स्टँडर्ड लागतात. तुमचं नीटचं स्कोर कार्ड, ॲडमिट कार्ड, अधिवास किंवा PRC, 10वी-12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र. आणि अर्ज शुल्क? अर्ज शुल्कात फरक आहे. NEGRIMS साठी फक्त 500 रुपये होते. PIMC साठी राज्य कोठ्याला अर्ज करायचा असेल तर 500 रुपये, पण मॅनेजमेंट कोठ्यासाठी अर्ज करायचा असेल तर 500 रुपये अर्ज शुल्क अधिक 3000 रुपये समुपदेशन शुल्क आहे. अच्छा, मॅनेजमेंटसाठी जास्त आहे. हो, आणि NRI कोठ्यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क अधिक 25,000 रुपये समुपदेशन शुल्क आहे. ओके, म्हणजे खर्चातला फरक अर्ज शुल्कापासूनच सुरू होतोय. बरोबर. आता MBBS सोडून इतर कोर्सेसचं काय? म्हणजे BDS, BAMS, BHMS किंवा BUMS, मेघालयात त्यासाठी काय संधी आहेत? आरोग्य सेवा संचालनालयाने या सगळ्या कोर्सेससाठी अर्ज मागवले होते खरं, पण मेघालयात निग्रीम सोडलं तर इतर स्वतंत्र डेंटल कॉलेज किंवा आयुष कॉलेजची माहिती पटकन उपलब्ध होत नाहीये. म्हणजे कॉलेजेस कमी आहेत की नाहीतच? बहुतेक खूप कमी किंवा नाहीतच. एका सूत्राने असं सांगितलं की मेघालयात BUMS कॉलेज नाहीये, त्यामुळे BDS, BAMS, BHMS साठी पण पर्याय खूप मर्यादित असण्याची शक्यता आहे. अधिकृत माहितीसाठी वाट पाहावी लागेल. म्हणजे MBBSचा मुख्य फोकस दिसतोय तिथे. हो, सध्या तरी तसंच दिसतंय. आणि एक नवीन सूचना आली होती ना NMC कडून, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून. ती काय आहे नक्की? हो, ती खूप महत्वाची सूचना आहे. NMCने स्पष्ट केले की सगळ्या वैद्यकीय कॉलेजांना त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती NMCच्या पोर्टलवर अपलोड करणं बंधनकारक आहे. आणि नाही केलं तर? नाही केलं तर 2024-25चा बॅचपासून पुढच्या विद्यार्थ्यांना भविष्यात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. त्यांची डिग्री ग्राह्य धरली जाणार नाही कदाचित. अरे देवा, म्हणजे कॉलेज निवडताना हे पण तपासावं लागेल की ते कॉलेज NMCच्या सगळ्या नियमांचं पालन करतंय की नाही. अगदी बरोबर. ही एक नवीन पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. तर एकूणच जर बघितलं तर मेघालयात MBBSसाठी 2 खूप वेगळे मार्ग समोर दिसतायत. एक सरकारी NIGRIMHS, कमी खर्च, चांगली प्रतिष्ठा पण जागा कमी आणि मोठा सेवा बॉन्ड. हो. आणि दुसरा नवीन खाजगी पर्याय PIMC, जास्त जागा, जास्त खर्च आणि सध्या तरी बॉन्ड नाही. बरोबर. निवड करताना विद्यार्थ्याला आणि पालकांना खर्च, जागेची उपलब्धता, राज्यकोट्याची अट, बॉन्डची अट आणि भविष्यात सेवा करण्याची तयारी या सगळ्या बाजू तपासून निर्णय घ्यावा लागेल. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की विद्यार्थी निवड करताना फक्त खर्च आणि बॉन्ड बघतील की नायजेरियन सारख्या संस्थेची जुनी प्रतिष्ठा विरुद्ध PIMC सारखी नवीन संधी याचा पण विचार करतील.
म्हणजे ही निवड त्यांच्या करिअरला आणि मेघालयातल्या आरोग्य सेवेला कसं वळण देईल हे बघणं रंजक ठरेल, नाही का? खरंय. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. कारण दोन्हीचे फायदे तोटे आहेत आणि त्याचा परिणाम दूरगामी असू शकतो.